हा शुक्रवारपेठ खटका गल्ली तुळजापूर. आपलं नाव सांगा पूर्ण माझं प्रथमतः. नाव श्रीकांत सुभाष कांबळे, राहणार शुक्रवारपेठ खटका गल्ली. काय तक्रार? माझी तक्रार अशी आहे की माझं दुकान आहे पलीकडे, ही आमची समाजाची जागा आहे, हिंदू घाटिक समाज सेवा ट्रस्ट. आणि तिकडल्या साईडला माझं स्वतःचं वैयक्तिक दुकान आमच्या वल्ल्याच्या नावावरचं. तर तिथं आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा नोटीस न देता डायरेक्ट आले जीसीबीने तुमचं अतिक्रमण म्हणून पाडायला सुरुवात केली. आणि आमच्या समोरच्या साईडला फुटपट नाही, काहीच नाही. कुठल्याही पूर्वकल्पना, खाली नोटीस आहेत समजायला. ह्या साईडला फुटपट सुद्धा नाही, आमच्या साईडला काही बघा फुटपट आहे. नगरपालिकेने पूर्वकल्पना दिली काही नाही सुद्धा तुम्हाला, नाही, आम्हाला नोटीस वगैरे कल्पना काहीच नाही, नाही. काय नाही. किंवा आम्हाला तुम्ही काढा म्हणून सुद्धा नाही. फक्त माझा एक पत्रा बुडी होता. म्हणजे तुमचं वैयक्तिक मालमत्ता आहे. वैयक्तिक मालमत्ता ही बी वैयक्तिक मालमत्ता ही मग समाजाची. तुम्ही ज्यावेळेस आले अतिक्रमण आलं करायला होतं तेव्हा. संबंधित शिव हे ते आले त्यावेळेस तुम्ही त्यांना कल्पना दिली नाही का आमच्या माझा आहे पुतण्या होता वैयक्तिक? इथं, माझा भाऊ चुलत बबलू कांबळे आणि पुतण्या होता. ह्यांनी सांगितलं की आमची 7 फूट जागा आहे इथं, तुम्ही 7 फूट सोडून बांधा किंवा पाडा, आमचा हरकत नाही अतिक्रमण असेल तर त्यांनी काय केलं, पलीकडल्या साईडला शूटर अतिक्रमण आहे तिथून अलीकडे घेतलं इथपर्यंत. कुठं डायरेक्ट आमचे टेप लावला का? टेप लावला. मग पलीकडे अतिक्रमण गेलं काय गाडवाच्या गाडीत तिकडं. अलीकडे आमचं शूटर बंद घेतलं, आमचं 3.5 फूट अतिक्रमण आहे म्हणून आमचं समजा पाळलं. अजूनही माझ्या PR कार्डाला 7.5 किंवा 7 फूट जागा आहे. जर नसेल तर मी हा असं उचलून टाकून द्यायला तयार आहे. जर नसलं तर माझी जागा गेली कुठं मग. मग नगरपालिकेने ही का उचलून येईल नाही? आम्ही उचलू दिलं नाही ना नगरपालिकेला, आम्ही पाडू दिलं नाही परत. म्हणजे ही आमच्या समाजाची जागा आहे. private तुमचं म्हणणं आहे मालमत्ता. अतिक्रमण नाही, तुमचं नाहीच वैयक्तिक आहे. नाहीच, मी अजून तुम्हाला लेखी पूर्ण माझ्या काय कागदासकट मी तुम्हाला दाखवू शकतो. तुमच्याकडे आटा तुमचे बिटा. आटा वगैरे आहेत. समजा आमच्या संबंधित वडिलाचं. शिवला दाखवले नाहीत का तुम्ही? शिव बघायला तयार नाही ना, बोलूच द्यायला तयार नाही. डायरेक्ट त्यांनी पाडायला चालू आहे. आता इथून खाली बघा काही गाडी लावली, गंगण्याचं बांधकाम आहे. ह्याच्या पलीकडल्या साईडला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा डबा आहे, तर ती पूर्ण डबा रोडवर आहे, तसाच टोल आहे. फक्त या साईडचं केलं, त्या साईडला काहीच नाही. आता काय आपली मागणी? आमची मागणी आहे गुणमंत कदम ह्यानं पैसे खाऊन आमच्या ह्या समाजाच्या जागेचं माझ्या जागेचं नुकसान केलंय. उघड मी तुम्हाला सांगतो, आमच्या ह्या समाजाच्या जागेचा वाद चालू आहे. विरोधी पार्टीकडून त्यानं पैसे खाऊन जर वेळेस आले की आमच्या ह्या समाजाच्या जागेला त्याचं लक्ष असतं पहिल्यांदा गुणमंत कदमात. समजे कर्मचारी पुढे गेले होते, गुणमंत कदम त्यांना मागू बोलवून घेतलं आणि मापाला लावलं. पण मापू द्या, आमच्या मापण्याला विरोध नाही. पलीकडला फुटपाट गेलं कुठं मग? आमच्या साईडला फुटपाट आहे अजून बी 3 फूट, पलीकडल्या साईडला फुटपाट नाही. अतिक्रमण पलीकडल्या साईड नसताना अलीकडला पाडलं आमचं. समजा लोकांचं दिसणं झालं, एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिथं, फक्त खटकाचं दिसतंय. कारण का आम्ही अल्पसंख्येमध्ये आहोत, आमचं गोरगरिबाचं दिसतं. आज काही दुकान एवढं नुकसान झालं, बकरे मेले त्याचे काल काढताना. ह्याचं गोरगरिबाचं नुकसान, ह्याचं पोट आहे दुकानदाराचं. ह्या आज ह्याचं 3 दिवस झाल्याला बकरे कोणाला जागा नाही, मार्केटमध्ये बकरे मोकळे आहेत. चोरीला गेले त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? नगरपालिका आमची दखल घ्यायला तयार नाही. शिवला बोललो तर शिव आम्हाला काय म्हणतो, कायदेशीर कारवाई करा. त्या कर्मचाऱ्यांना बोललो, कर्मचारी म्हणजे तुम्ही कायदेशीर कारवाई करा. मग आम्ही जायचं कोणाकडे? मग लेख अर्ज दिला का तुम्ही नगरपालिका? PRDSP ऑफिसला अर्ज दिलेला आहे. आता त्यांनी कारवाई करते, नाही केल्यानंतर मी पुढला पाऊल करेन. तुमचे आटा वगैरे काढून हे ते त्यांना दाखवा की नगरपालिका तुम्ही तुमची जागा आहे म्हणताय तर. नाही मी काय म्हणतो, आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलीस स्टेशन इथं पंचनाम्याला यावं लागेल ना. बरोबर. आल्यानंतर आम्ही कागद देऊ. तुम्ही कारवाई केली पुढली तर आम्ही पुढले कागद देणार तुम्हाला. त्या हिशोब कशी देणार? म्हणजे संबंधित तुमचं नुकसान भरपाई द्यावं. आमची एवढीच मागणी आहे की नुकसान भरपाई द्यावं. आम्हाला नगरपालिकेने सांगावं की बाबा ही तुमची जागा आहे तिथपर्यंत. जर रोज येणार आमच्या समाजाला त्रास देणार, ही चुकीचं आहे. जर हरच वेळेस आमच्या खास करून या मटन मार्केटवर आणि ह्या 2 दुकानावरच लक्ष असते, कुठंच नाही. खाली तुम्ही बघा, समजा जास्त नुकसान जर असं फक्त एवढ्या पट्ट्याचं आहे. त्या परिसरात फक्त तुमचं दिसायला तेवढं काढलेलं. बघा की तुम्ही बघा कुठपर्यंत आहे का, कुठं दिसते. ही सुद्धा मी पाडू दिली ना म्हणून राहिला आमचं आहे. ही जी पलीकडला मी पाडू दिली ना, तुम्ही पाडा, तुम्हाला बघा मला आत्मदहन करतो मला, मग गेले गपचिप निघून इथून. आणि या वेळेच नाही, या गुणमंत कदमाचा जर वेळेचा आमच्या समाजाविषयी पैसे खातो विरोध पार्टी कोण, आणि आमच्या समाजाच्या जागेविषयी काय ना काय गाड्या करतो. इथं कोण आहेत? मास्टर नगरपालिकेचे कर्मचारी आहेत का? हा, कर्मचारी आहेत. 2008ला मास्टर प्लॅन झालाय. माझ्या इष्टाची जागा आली आमच्या वल्ल्याच्या 15 फूट, त्याच्यामध्ये 7.5-7 फूट जागा मास्टर प्लॅन मध्ये गेली. राहिलेली जागा पाडलेली होती. मास्टर प्लॅन झाल्यानंतर पूर्ण भीत पाडली. मला 2001ला का 2002ला नोटीस पडली आहे. सुभाष यशवंत कांबळे यांचं भिताड फुगलेला आहे. आता इथं कुठं भिताड आहे? 2008 पासून भिताड नाही. म्हणजे ही पैसे खातो आणि आमच्यावर कोणी दाखल करायला बघते. आपले नगरसेवक कोण येतात? आमच्या इथे कोणी नगरसेवक कोणी आले नाहीत. मी काल तुमच्या बोललो, वार्डाचे माऊली भोसले बोलला हो त्यांना? बोललो ना त्यांना. ती काय म्हणले म्हणजे भरपाई द्यायला होतो, करायला होतो. काल बोललो, त्यांनी येऊन मला बोलले नाहीत. मी त्यांना फोन केला, आल्यावर बोलतो म्हणजे काल येऊन बघून गेले. आज म्हणले शिवसाहेबाला मी आणतो, शिवसाहेबाला तुमचं दाखवा, तुम्ही बोला. मी म्हणलं बोलतो शिवसाहेबाला मी. माझं क्लिअर कटर, तुम्ही लोकांची घरं पाडायला आमचं पोट आहे जर उपाशी मारावं लागेल. कधी काल परवा दिवस काढले गुरुवारी. आधी 3 दुकान आहेत बंद आहेत, 2 दिवस झाले. मला सांगायचे लेकरा बाळांनी खायचं काय? आज आमचं धंदा केलं तर पोट भरणारा दुकानदाराचं. आज ही दुकान 2-3 दिवस झालं बंद आहेत. अजून 2 दिवस राहते यांचं काम करायला. आज 50-60 हजार रुपये खर्च करायचं म्हणजे ह्यांच्यापाशी पैसा पाहिजे तेवढा.
फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय देण्यात यावा बास. आम्ही अल्पसंख्येमध्ये आहोत. ही खास करून आमच्यावर गुणवंत कदम ही खास करून आमच्यावर आठवण असते. माझी त्या माणसावर जास्त करून तक्रार आहे. तुम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एक तक्रार द्या. नाही देतो इथं नाही जर माझं तुमची दखल नाही घेतली तर मग त्यांना द्या तक्रार. त्यांना देणार तुमचं वैयक्तिक आहे म्हणताय तर. हा वैयक्तिक आहेच माझं. मी तुम्हाला बिट समजा दाखवू शकतो. माझ्या वल्ल्याच्या नावचं आहे. पलीकडे आमची सुद्धाताई बांधल्यात त्याच्या पुढे माझं राहिलेलं आहे. राहिलेली जेवढी जागा आहे तेवढी तुम्हाला मी दाखवू शकतो. असं काय आपलं बोगस नाही लोकांसारखं कोणी मेंबरनं दिलेलं आम्हाला तसं काय नाही त्याचं.